नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। गाईज, बघायला गेलं तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही खूप मानाची ठरली जाते, परंतु महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 हा पंचांच्या निर्णयामुळे वादात सापडली आहे। महाराष्ट्र केसरीच्या मैदानात नेमकं काय घडलं, शिवराज राक्षेवर अन्याय झालाय का, यावर आपण आज व्हिडिओ बनवणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांनी एकतर्फी निर्णय घेत शिवराज राक्षेला पराभूत ठरवल्याने संतापलेल्या राक्षेने पंचांना लाथ मारली होती। त्यानंतर राक्षेला 3 वर्षासाठी निलंबित देखील करण्यात आलं, तर शिवीगाळ करणाऱ्या आणि चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर कारवाई करण्याची मागणी देखील राक्षेने केली आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटलांनी पंचांना गोळ्या घालायला हव्या अशी देखील संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोहोळ विरुद्ध राक्षे हे आमनेसामने होते। त्यानंतर 44व्या सेकंदाला मोहोळने राक्षेवर मानेची डाव टाकला। डावाने राक्षे खाली पडला आणि 48व्या सेकंदालाच मोहोळला विजयी घोषित करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय नियमानुसार दोन्ही खांदे न टेकल्याने राक्षेचा निकालावर आक्षेप आहे। पंचांनी आक्षेप फेटाळला आणि राक्षेने पंचांना लाथ मारली। आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून राक्षेने पंचांना लाथ मारल्यामुळे त्याला 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं। मात्र निलंबनाचा निषेध करत त्याने आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू काका पवारांनी तर थेट महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आणि त्यातील सर्टिफिकेट बेकायदेशीर असल्याचा देखील दावा केला आहे। महाराष्ट्र केसरी ही मानाची कुस्ती स्पर्धा मानली जाते आणि आता या स्पर्धेवरही देखील मॅच फिक्सिंगचा आरोप होतोय। पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे केवळ राक्षेवर अन्याय झाला नाही तर इतर मल्लांचंही मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता आहे। तसंच या पक्षपातामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा बदनाम होत असून या स्पर्धेचे पावित्र्य राखण्यासाठी सर्व दोषींवर कारवाई होण्याची सक्त गरज आहे। तर तुम्हाला याबद्दल नक्की काय वाटतं हे देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। तसेच तुमचं मत आहे ते तुम्ही मांडू शकता। तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओला व्हायरल इंडियनला व्हिजिट करा। धन्यवाद।